सत्तेचा खेळ जो संविधानाच्या अगदी विरुद्ध ही कृती आहे आणि ही सध्या चालू आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे मी ही कविता सादर करत आहे. निरंकुश सत्तेचा खेळ, निरंकुश सत्तेचा खेळ भयानक जीव घेणार असतो. निरंकुश सत्तेचा खेळ भयानक जीव घेणा असतो. या खेळात कपट कारस्थानाला कमालीचा ऊत येतो. निरंकुश सत्तेचा खेळ भयानक जीव घेणा असतो. या खेळात कपट कारस्थानाला कमालीचा ऊत येतो. जे निरंकुश सत्तेचा जे निरंकुश सत्तेचे लोभी आहेत ते सत्तेवर येण्यासाठी जनतेवर वाटेल त्या आश्वासनाची बरसात करतात. एकदा सत्तेवर बसले की सारी आश्वासने वासनात गुंडाळून हळूहळू निरंकुश सत्तेच्या दिशेने सरकू लागतात. हळूहळू निरंकुश दिशेच्या सत्तेने सरकू लागतात. जनतेला फार उशिरा करते की त्यांची अजिबात नाईलाज झालेला आहे. त्यामुळे जनता हळूहळू रस्त्यावर उतरू लागते आणि तेव्हा निरंकुश सत्तेचे धाबे गणांते. मग तो आपले नवीन हत्यार उपसतो. तेव्हा सत्तेच्या वेदीवर अनेक निरपराधांचा नाहक बळी जातो. माणुसकीच्या हत्येचे सर्रास सत्र सुरू होते. कित्येक घरादाराची राखरांगोळी होते. सार्वजनिक मालमत्ता आगीच्या भक्षकाने पडते. सत्तांनाकडे त्यांचं लक्ष नसते. तो आपल्या सत्तेच्या नशेत मग्न असतो. परंतु इतिहास साक्षीदार आहे. जेव्हा जेव्हा निरंकुश सत्तेने अत्याचाराची परिसीमा गाठली, अन्यायग्रस्त जनता पेटून उठली, ती भडकली, रस्त्यावर उतरली आणि त्या भडकलेल्या वन्यात विशाल साम्राज्यही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडले. विशाल साम्राज्यही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडले. इतिहास साक्षीदार आहे. म्हणून सत्तांधानो, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल तर ऐका. म्हणून हे सत्तांधानो, सत्तेच्या काचेखाली सामान्य माणसांना चिरडू नका. सत्तेच्या काचेखाली माणुसकीला चिरडू नका. आणि निरंकुश सत्तेच्या नावाखाली सामान्य माणसाच्या उरावर बसून निरंकुश सत्तेचे इंगले बांधू नका. निरंकुश सत्तेचे इंगले बांधू नका. अन्यायग्रस्त जनता केव्हाही पेटून उठेल सांगता येत नाही. आणि तुमच्या निरंकुश सत्तेचे इंगले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कधी कोसळतील सांगता येत नाही.